दरम्यान अमरावती लोकसभा जागेवरून आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खलबतं पाहायला मिळतात। कारण आमदार बच्चू कडू तसंच आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ हे चर्चेसाठी दाखल झालेले आहेत। नवनीत राणा यांच्या संभाव्य उमेदवारीवरून नाराजीचा सूर पाहायला मिळालेला होता आणि या पार्श्वभूमीवर आता नेमका काय तोडगा निघतोय पाहणं महत्त्वाचं असेल। तर मुख्यमंत्री आता यावर काय तोडगा काढतात पाहणं महत्त्वाचं असेल। आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आणि त्यासोबतच आमदार बच्चू कडू ज्यांनी थेट सांगितलं होतं एबीपी माझाशी बोलतानाच त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की अमरावतीमध्ये आम्ही उमेदवार देतोय आणि या पार्श्वभूमीवर मग आता नेमकं ते काय पावलं उचलणार, मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढणार या सगळ्याबद्दल आता उत्सुकता शिगेला पोहोचली। नवनीत राणा यांना त्यांनी विरोध केलेला आहे तर तिकडे आनंदराव अडसूळ यांनी देखील दावा केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आणि आता अमरावतीच्या जागेबद्दल नेमकं काय ठरतंय, महायुतीमधला उमेदवार कोण असणार याबद्दल येत्या काही दिवसांमध्ये निर्णय अपेक्षित। अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिषेक, खलबतं तर होत आहेत, आजच निर्णय होऊ शकतो का आणखी बैठकांची सत्र पाहायला मिळू शकतात? अभिषेक, बरोबर आहे। साधारण पाहिलं अश्विन तर मोठ्या प्रमाणात आपल्याला या अमरावतीच्या जागेवरनं धुसफूस होताना महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोघांमध्ये धुसफूस होताना पाहायला मिळालेली होती। त्यात बच्चू कडू हे कुठेतरी नाराज होते। त्यांच्याकडनं नवनीत राणा यांचं जेव्हा नाव पुढे येताना दिसत होतं तेव्हा नाराजीचा सूर देखील त्यांच्याकडनं होताना दिसला आणि त्याच अनुषंगाने एक बैठक जी आहे ती आता आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आत्ताच थोड्या वेळात हे एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील। या बैठकीला बच्चू कडू असतील, आनंद अडसूळ असेल किंवा अभिजित अडसूळ असतील हे देखील वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात बैठक पार होईल। नेमकं बच्चू कडूंची नाराजी दूर होते का हे बघणं या बैठकीनंतर महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।